आणि आता एक मोठी बातमी, कोची ते दिल्ली विमानाची नागपूर विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलेली आहे। विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्याने लँडिंगचा हा निर्णय घेण्यात आलाय। इंडिगो कंपनीच्या विमानात 157 प्रवासी असल्याची माहिती मिळते। इमर्जन्सी लँडिंग झालेलं आहे त्याची हे थेट दृश्य आपण आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय, खरं तर कोचीवरून दिल्लीकडे जाणाऱ्या इंडिगो विमानामध्ये बॉम्ब असल्याचा एक थ्रेड कॉल जो आहे तो प्राप्त झाला होता आणि त्यानंतर नागपूर विमानतळावर जे आहे ते या इंडिगो विमानाचं जे आहे ते इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलेलं आहे। 2057 असं या विमानाचं नाव असून या विमानामध्ये 157 प्रवासी जे आहेत ते प्रवास करत होते। मात्र आता याचं नागपूर विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलेलं आहे आणि आपण या दृश्यांमध्ये पाहतोय की या विमानाची कसून चौकशी जी आहे ती केली जाते। मग त्यामध्ये विमान प्राधिकरण असेल, नागपूर पोलिसांचं स्थानिक पथक असेल, त्यांच्याकडून जे आहे ती या विमानाची कसून चौकशी केली जाते। या विमानामध्ये 157 प्रवासी प्रवास करत होते। त्या प्रवाशांना जे आहे ते विमानातून खाली करण्यात आलेलं आहे आणि विमानामध्ये जे काही लगेज होतं ते लगेज देखील आता काढून त्याची चौकशी जी आहे ती केली जात आहे आणि सोबतच नागपूर पोलिसांच्या डॉग स्पॉट पथक इथं दाखल झालेलं आहे। उपायुक्त दर्जाचे पोलीस अधिकारी इथं दाखल झालेले आहेत आणि त्या डॉग स्पॉट कडून जे आहे ते विमानाची कसून छानबीन जी आहे ती केली जात आहे। कारण थ्रेडचा कॉल होता आठवड्याभरापूर्वीच आपण अहमदाबादमध्ये विमानाची झालेली दुर्घटना पाहिली होती आणि त्यानंतर आता हे इमर्जन्सी लँडिंग झालेली आहे। त्यामुळे कुठलाही कसूर राहणार नाही या दृष्टीने जी आहे ती तपासणी या विमानाची केली जाते। सुमारे अर्धा तास झाला विमानाची तपासणी केली जाते। जर या विमानामध्ये बॉम्ब असेल तर कुठलीही घटना घडू नये यासाठी अग्निशमन दलाचे 3 बंब जे आहेत ते इथं दाखल झालेले आहेत आणि सशस्त्र पोलीस बल देखील आता विमानतळाच्या बाजूला तैनात करण्यात आलेला आहे। नागपूर विमानतळावरही पोलीस बंदोबस्त जो आहे तो वाढविण्यात आलेला आहे। त्यामुळे जर या विमानामध्ये बॉम्ब असेल तर त्याचं कुठलंही नुकसान होणार नाही या दृष्टीनं हा विमान देखील जे आहे ते एअरपोर्टच्या एका बाजूनं नेऊन जो आहे तो पार्क करण्यात आलेला आहे आणि तिथं या विमानाची आता जी आहे ती तपासणी केली जाते। त्यामुळे आता या तपासणीमध्ये या विमानात बॉम्ब आहे की नाही, या फेक कॉल होता, या सगळ्या गोष्टींची स्पष्टता थोड्या वेळात येईल। कारण 2 डॉग स्पॉट इथं दाखल झालेल्या पोलीस उपायुक्त दर्जाचे अधिकारी इथं दाखल झालेले आहेत आणि सीआरपीएफचं देखील एक पथक जे आहे ते इथं दाखल झालेलं आहे। त्यामुळे आता या सगळ्या विमानाची जी आहे ती तपासणी केली जाते आणि या तपासणीनंतर नेमकं यामध्ये बॉम्ब आहे की हा फेक कॉल होता हे स्पष्ट होईल। मात्र कुठलीही रिस्क जी आहे ती या क्षणाला इथे घेतली जात नाही। या प्रवाशांना जे आहे ते एअरपोर्ट मध्ये आणण्यात आलेलं आहे आणि विमानाला विमानतळाच्या एका बाजूला पार्क करून जे आहे त्या विमानाची तपासणी केली जाते आता।